नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना 31 जानेवारीपर्यंत 100% करायचीच आहे या ठिकाणी कांद्याची विक्री। आणि आपण सर्वांनी जर असं केलं तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा। हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार 31 जानेवारीपर्यंत कांद्याची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होऊ शकतो आता खूप खूप फायदा। पण 31 जानेवारीपर्यंत कांद्याची विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो खूप खूप फायदा। हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार 31 जानेवारीपर्यंत आता आपल्या सर्वांना 100% करायचीच आहे कांद्याची विक्री। आणि आपण सर्वांनी हा जर सल्ला मान्य केला तर गॅरंटीनं सांगतो आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकतो खूप खूप फायदा। मग 31 जानेवारीपर्यंत कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा कसा होऊ शकतो फायदा, चला या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेऊया समजून आणि उमजून। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो नवीन कांदा आहे तो 20 जानेवारी नंतर प्रचंड प्रमाणात आपल्याला येताना दिसणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही भरघोस प्रमाणात वाढणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेश जो आहे की सध्या भारताकडून कांद्याची खरेदी करतोय, त्याची खरेदी 1 फेब्रुवारीपासून 100% कमी होणार आहे। पण 1 फेब्रुवारीपासून बांगलादेशची कांदा खरेदी का कमी होणार आहे हे प्रथम समजून घ्या। जसा आपला कांदा 20 जानेवारी नंतर मोठ्या प्रमाणात येणार आहे तसाच त्यांचा सुद्धा कांदा 20 जानेवारी नंतर मोठ्या प्रमाणात येणार आहे। आणि याच्यामुळे काय होणार आहे की भारतात कांद्याची मागणी तर राहील परंतु आवक प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि बाहेरील देशातील कांद्याची निर्यात 1 फेब्रुवारीपासून थोडी कमी होणार आहे। याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होण्याची शक्यता कमी आहे आणि यामुळे 31 जानेवारीपर्यंत तरी कांदा भाव तेजीत राहतील पण त्यानंतर कांदा भाव घसरतील। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कधी करायची की ज्यामुळे आपला फायदा होईल, तर मी तो सल्ला दिलाय की 31 जानेवारीपर्यंत आपल्याला 100% कांदा विक्री करायची, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। मग आपल्या सर्वांना विनंती करतो की बाबा 31 जानेवारीपर्यंत कांद्याचा बाजारभाव तेजीत आहे तोवरच कांद्याची विक्री करा, अन्यथा आपण फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्रीस आणला तर आपलं नुकसान होईल कारण बाजारभाव घसरतील। आपल्याला इथून 20 जानेवारीपर्यंत कांदा दर हे जे आहेत ते 2000 ते 2500च्या दरम्यान दिसतील आणि 2000च्या वर कांदा दर गेला की तिथं कांदा विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा।
त्याच्यामुळे विनंती आपल्याला की 31 जानेवारीपर्यंत 100% करा कांद्याची विक्री, ज्यामुळे होऊ शकतो आपला या ठिकाणी खूप खूप फायदा. तो कसा मी सांगितले आता समजावून. शेवटी कांदा आपल्यापाशी आहे, आपला कांदा आहे, आपण विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती. भविष्यात देशातील बाजारात कांद्याची दर पातळी ही आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.